व लेकीची भूमिका साकारणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व मी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करते। जन्मा येण्याचे कारण स्त्री, नात्यामधली गुंफण स्त्री। जन्मा येण्याचे कारण स्त्री, नात्यामधली गुंफण स्त्री। दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री। दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री। जिजता नाही दरवळणारं देवाऱ्यातलं चंदन स्त्री। जिजता नाही दरवळणारं देवाऱ्यातलं चंदन स्त्री। सर्वार्थाने या जगाला मिळालेले वरदान स्त्री। सर्वार्थाने या जगाला मिळालेले वरदान स्त्री। 8 मार्च 1908 साली अमेरिकेतील स्त्री कामगारांनी स्वतःच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी व वर्किंग हॉर्स कमी करण्यासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ व त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी हा आज जागतिक महिला दिन म्हणून सर्व देशभरात हा दिवस साजरा केला जातो। स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे। तिच्यामध्ये अफाट शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि क्षमता आहे, होती आणि राहणारच। आता ती वाढतच आहे। परमेश्वराने स्त्रीला सोशिकतेचे व सुजाणपणाचे, सहनशीलतेचे सुंदर वरदान दिले आहे। त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दुःखाचे प्रसंग आले तरी स्वतःला चटकन सावरून सामर्थ्याने उभी राहणारी ही स्त्रीच असते। जसे मधमाशी प्रत्येक पाना फुलामधून थोडा थोडा मध जमा करते, तसे प्रत्येक स्त्री आपल्या इवल्याशा कल्पकतेमधून जे जे उत्तम उत्तुंग ते टिकण्याचा सुंदर प्रयत्न करत असते। ती स्वतःबरोबर इतरांचेही आयुष्य सुंदर बनवते, सुलभ बनवते। भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला संरक्षण देणारी व शक्ती देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान व कल्पना देणारी महासरस्वती असते। आणि अशा प्रकारे या 3 शक्तींना महाकाली दुर्गा, महासरस्वती आणि महालक्ष्मी हे स्थान मिळालेले आहे। स्त्री ही कोणत्याच बाबतीत कमी नाही। स्त्री ही त्याग, क्षमता, श्रद्धा व सुजाणपणाची मूर्ती आहे। त्यामुळे पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी छत्रे आज महिला काबीज करत आहेत। इतका सर्व सकारात्मक घटना घडत असताना पण आपण खरंच योग्य दिशेने चाललोय का, याचं मला आज थोडा विचार पडला आहे। कारण महिलांना म्हणजे आता मला असं म्हणायचं आहे की नाही का, आता कसं सांगायचं पण मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते। जर तुम्ही की बाबा आपण एवढं एज्युकेशन घेतलंय आणि समोर जाऊन सुद्धा 5 मिनिट बोलू शकत नाही, ठीक आहे चुकेल, काय होईल त्याच्या दुसऱ्या बोलू असं वाटलं। आणि आज म्हणजे कॉन्फिडन्स आला की जे म्हणतात नाही म्हणजे छोट्याच गोष्टी मोठा यशाचा मार्ग उघडणं हे मात्र नक्की की या समोर येऊन 10% तर कॉन्फिडन्स आलाय, बट नेक्स्ट टाइम ज्यावेळेस भाषण करेल त्याच्यामध्ये 50% तरी इम्प्रूव्हमेंट झाले असेल हे मात्र नक्की। आणि मला बोलायला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय जिजाऊ, जय आमच्या, जय सावित्री। आणि एक छोटीशी कविता आहे। मुस्कुराकर दर्द भुलाकर, मुस्कुराकर दर्द भुलाकर, रिश्तों में बंद थी दुनिया सारी, रिश्तों में बंद थी दुनिया सारी। हर पग को रोशन करने वाली, हर पग को रोशन करने वाली वो शक्ति है एक नारी, वो शक्ति है एक नारी।